इथून जो संघ जिंकेल त्याला मात्र बाय असेल थेट क्वालिफाय मॅच खेळण्यासाठी दाखल होईल याची नोंद घ्या. तर यापुढे होणारा सामना असेल करसोंडा विपक्षामध्ये आपण बघणार आहोत ओमकार दगडधोंड. बिग बॅटल बिग मॅच येणार आपल्या भेटीसाठी. तर चालू असलेला सामना आपण बघतोय एका बाजूला युवा ग्रुप सांबरदार संघ तर त्यांच्या विपक्षामध्ये जागमाता देवीपडा. हा सुद्धा सामना तितकाच रंगतदार आपल्याला स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण एका बाजूला चांगला गोलंदाज ट्रॅकवरती आकाश वरटा आपल्याला पाहायला मिळेल फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये. तर तितकंच चांगलं बॅटिंग लाईन मात्र आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे जागमाता देवीपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु इथून ज्या संघर्षाला सुरुवात झाली इथून सामना क्रमांक 2 आपण पाहतो. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल. त्या ठिकाणी मात्र 2 सलामीवीर दाखल झाल्यात. एका बाजूला साहिला तर एका बाजूला अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळाल संघाचा आधार स्तंभ म्हणून ज्याच्याकडे पाहिल्या जातं म्हणजेच इथून अक्षय वेडगा. तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहायला मिळतो आकाश वरठा त्याकडे चांगली गोलंदाजी फ्रंट लाईन गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पॉवर प्लेचा षटक. पहिलाच बॉल पूर्णपणे अक्रॉस दी लाईन होऊन चेंडूला सरळ फेकून दिले गेलाय. या ठिकाणी बॅकएंड एरियाला क्लिअर करणारा पहिलाच बॉल वरती चौकार आला. दोन्ही 4च्या मदतीनं स्वागत केलंय गोलंदाज आकाश वरटाचा. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही हाताळू शकणार नाही आहात. पण मी आधी म्हटलं होतं 50 सराव या स्पर्धेच्या अनेकांनी वाट पाहिली असेल त्या अनुषंगानं मात्र तो सराव आणि इथून मात्र पूर्णपणे फ्रंट फूट वरती आला. पूर्ण पहिल्याच बॉल वरती चौकाराने स्वागत केलंय गोलंदाज आकाश वरटाचा. यावेळेस बॅटसाठी घेत जरूर त्या ठिकाणी परंतु यष्टीरक्षक कोणतीच चुकी करणार नाही. यादीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल कुठेतरी आदित्य बटवाची कमी राहिली होती परंतु ती इथून भरून काढली गेली कारण इथून मात्र त्याची उपस्थिती लाभली गेली. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहू शकतात. पूर्ण पंचर जरूर रक्षण त्या ठिकाणी डायरेक्ट हिटची संधी परंतु इथून मात्र ती विसावली गेली कारण फलंदाज पॉपिन क्रीज वरती सेफ आहे. इथून एक धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एका धाव्यावरती समाधान आणि या इच्छा मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं. 3 चेंडूच्या समाप्त्या केलीस 5 धावा धावफलकावरती. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर साहिल चापके याच मैदानामध्ये 49 धावांचे विस्फोटक नॉक त्याच्या नावावरती हा सामना खूप महत्वाचा असेल कारण इथून जो संघ जिंकेल ते क्वालिफाय मॅच साठी दाखल होणार. इथून पावलाचा वापर जरूर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावचीची संधी आहे आणि इथून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. हे तोंड मात्र सुसाईड ज्याला म्हटलं जातं या क्रिकेट विश्वामध्ये त्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होता. बिग विकेट डाऊन फर्स्ट विकेट डाऊन अक्षय वेडगा बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. निम्मान 1 डाऊन प्लेअर 3ऱ्या क्रमांकावरती परत राठोड दाखल झाला कारण इथून एक मोठा झटका तंबूच्या आसरा लागला. इथून मात्र काहीच गरज नव्हती परंतु अति काही संकटच नाही. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यावेळेस पिकअप शॉट हा ट्रेडमार्क शॉट फेवरिट शॉट मध्ये कन्वर्ट केला. सरळ सीमा रेखा पार आलाय साहिल नावाचा ब्रँडेड षटकार 6च्या मदतीने धावफलक जर आपण तपासून पाहिलं गेलं तर दुहेरी आकड्याला स्पर्श करत असताना धावफलक जाऊन पोहोचला गेला 11 धावा धावफलकावरती. अजून शेवटचा 3 चेंडू असेल. शॉर्टपिच चेंडूला मात्र मैदानामध्ये तारा नाही तर साहिलच्या फटक्या आपण पाहू शकाल. ट्रेडमार्क शॉट मध्ये कन्वर्ट केला फेवरेट शॉट आणि या फेवरेट झोन त्या ठिकाणी मात्र साहिलने या चेंडूला पाठवला गेला षटकारासाठी.
तोंड मात्र साहिलने आक्रमण केला, प्रहार मात्र केला आणि चेंडूला सरळ सी मार्का पार पाठवला. धावफलक 6च्या मदतीने जाऊन पोहोचला गेला 11 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग. या ठिकाणी पहिल्या षटकातील पॉवर प्लेला पॉवरफुल. आतापर्यंत जर एक विकेटचा पतन झाला, अक्षय वेडगा जर बॅक टू द पवेलियन आला असता तरी मी थांबण्याचं नाव घेणार नाही या हे मैदानाच्या मध्ये दर्शव दिला. साहिल चापके नावाचा आलाय. फ्रंटेड षटकार आणि इथून मात्र ट्रॅम्पलाईनच्या खूपच बाहेर. यातून व्हाईट बॉलचा संकेत, व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपातील हे अवांतर धावे ऍड होईल. एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं, ते म्हणजेच 12 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल पूर्ण शेत गोलंदाज. त्यामुळे फॉलोइंग स्वेप खेळायचं होतं त्या ठिकाणी. अवचितची संधी याही वेळेस होती, परंतु मिस झाली आणि इथून मात्र डॉट बॉल येईल, कारण इथून कोणत्याच प्रकारची चुकी झाली नाही. चांगलं कॉलिंग राहिलं गेलं साहिलच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल डॉट बॉल जरूर आला आणि इथून मात्र षटकाची समाप्ती झाली गेली. एक षटक संपुष्टात आलं. 12 धावा धावफलकावरती एक गडक्ष मोबदल्यामध्ये जाऊन पोचला जातो, म्हणजे जागबादा देवेपडा संघ. नवीन गोलंदाज ट्रॅक वरती येतो. स्वतः इथून पाहिलं गेलं तर गोलंदाज येईल. इथून आदित्य भट्टवाला पहा मिळाल. इथून मात्र अभिजित लाखातला प्राधान्य दिलं गेलं. नंतर प्रमोट केला दुसरा षटक हाताळण्यासाठी. ज्या ठिकाणी पॉवरप्लेच्या षटकाची समाप्ती झाली. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी राहिली गेली, कारण षटकार आल्यानंतर त्याने पुनरागमन केलं. तिथून साहिल सारख्या फलंदाजाला मात्र शांत ठेवण्यामध्ये यश आला. ते थोडं स्पीडअप करायचं विनंती असेल युवा ग्रुप सांबरदार संघाला. यातून जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पहिलाच बॉल ट्रॅम्पलाईनच्या खूपच बाहेर आणि इथून जर पाहिलं गेलं तर इथून मात्र व्हाईट बॉलचा संकेत आला. एक्स्ट्रा स्वरूपातील पहिलीच धाव असेल त्या ठिकाणी धावफलकावरती अभिजित लाखाच्या माध्यमातून हाताळली जातात. पण पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील हा राहिला गेला. इथून मात्र चांगली गोलंदाजी तुम्हाला साकारावी लागणार, कारण हे मैदानामध्ये धावा डिफेन्स सुद्धा केल्या जाऊ शकतात, चेस सुद्धा होतात. तो इथून तुम्हाला संघर्ष करावा लागणार प्रत्येक बॉलवरती आणि प्रत्येक षटकावरती. दोन त्याच प्रकारचा संघर्षाला सुरुवात झाली. साहिल एका बाजूने सेट आहे, तो मात्र कोणत्याच प्रकारची चुकी करणार नाही आहे, कारण तिथून मात्र पाहिलं गेलं चांगली सुरुवात नक्कीच झाली आहे. जन्मत देवपडा संघासाठी, कारण धावफलक 13 वरती आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल आला, तर यावेळेस चांगला फटका आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक जरूर क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तद्वार एकाच जाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागतं, समाधान जरूर मारावं लागतं. एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोचलं जाता. 14 धावा धावफलकावरती. अजून अभिजित लाखात आहे, चांगली गोलंदाजी साकारतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. इथून साहिल सारखा एक घातक फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे, त्याच्या विपक्षामध्ये कशा प्रकारची चेंडूची हाताळणी केली जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल, कारण इथून साहिलचा ट्रेडमार्क शॉट आपण पाहतो, त्याच्या कमजोरीवर मारा करावा लागणारा. पूर्ण भन्नाट वेग आहे, पंचांकडे आवड अपील जरूर, परंतु बॅटाने बॉलचा काही संपर्क नाही आहे. हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न जरूर राहिला गेला त्या ठिकाणी साहिल चौकेच्या माध्यमातून, परंतु त्याला यश आलं नाहीये. प्लेट अँड बेस डॉट बॉल आला. याही वेळेस फुलटो चेंडू जरूर क्षेत्ररक्षण चांगलं झाला. गली रिजन मध्ये साईनाथ त्या ठिकाणी होते, धावची दाट शक्यता जरूर. त्या ठिकाणी बंबल झालं, बिस्बेल्ट जरूर दूर मात्र एक धाव सहज रीतीने पूर्ण झाली. एकच्या मदतीने धावफलक पुढे सावतारा जाऊन पोचलं जाता, ते म्हणजे 15 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, 15 धावा धावफलकावरती लागले गेलं. तू चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज अभिजित लाखाचं. पण या वेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. पण व्हाईट बॉलला एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल. कुठेतरी चांगले चेंडू हाताळले जातात गोलंदाज अभिजित लाखाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं गेलं तर, परंतु इथून अतिरिक्त धावांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात पाहिले गेले. त्याच्या अनुषंगाने वाईट स्वरूपातील हाही चेंडू होता. धावफलक एकदा पुढे सरसावताना जाऊन पोचला गेला 16 धावा धावफलकावरती. 5वा बॉल पुन्हा एकदा
पुन्हा चांगला चेंडू तितकाच चांगला प्रहार विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तद्वारा मात्र एकच जाव्यावरती समाधान. पुन्हा शेवटचा अंतिम बॉल असेल. पण मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. पण मात्र मोठा फटका आला नाही या षटकामध्ये आणि त्यावर मात्र गोलंदाजाला पूर्णपणे यश आणि यासाठी मात्र गोलंदाजीसाठी प्रमोट केलं होतं. ती जबाबदारी अचूकरित्या बजावली गेली आहे गोलंदाज अभिजित लाखांच्या माध्यमातून. यावेळेस खेचून मारला चेंडू मात्र शोधून आणावा लागणार आहे. दूर 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 आणि खूपच दूर मारला. तो षटकारामध्ये कन्वर्ट केलाय या चेंडूला. या 6च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 23वा धावफलकावरती. 2 षटकाची समाप्ती झाली गेली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलक जाऊन पोहोचला जात आहे 23वा धावफलकावरती. तरी 12 चेंडूंचा खेळ शेष असेल एक मजबूत स्थितीमध्ये या शागमाता देवीपाडा संघ. कारण साहिल चापके सारखा एक सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये या इथून मात्र शक्यचे बाब नाही. कारण तिथून त्याच्या बॅटमधून धावा येतात एका बाजूनं आणि इथून मात्र गोलंदाजाला त्याची विकेट घेणं खूप महत्वाचं असेल. इथून निर्धार चेंडू जर जास्त हाताळला गेला तर निश्चित स्वरूपामध्ये फलंदाज प्रेशराईज होणारा पुढचं प्रेशर त्याच्यावरती कन्वर्ट होईल फलंदाजी करणाऱ्या टीमवर. इथून मात्र विकेट निश्चित स्वरूपात जाताना पाहायला मिळाल. परंतु इथून ती गोलंदाजी साकारावी लागणार आहे. गोलंदाज तिसरं षटक प्रगतीपथावरती आदित्य बटवा दाखल झाला. या गोलंदाजाकडे क्षमता तो कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालणार नाही. कारण याआधी तुम्ही काय केलं काय दर्शवलंय हे मात्र तुमचा भूतकाळ दर्शवतो. इथून तुम्हाला वर्तमान काळात जगत असताना खेळत असताना मात्र तुमचा खेळ चांगला दर्शवावा लागेल. तो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यावरती यश जरूर आहे. पंच तर लावला गेला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तद्वार एकच जावेवरती सॅटिस्फाय. साहिलने मात्र चांगली कॉलिंग दिली गेली आणि म्हटलं गेलं की एकच जावेवरती सॅटिस्फाय होतं. स्ट्राईक स्वतःकडे ठेवून घेतली येणाऱ्या उर्वरित चेंडूंचा सामना करण्यासाठी. पुन्हा एक बिग बॅटल असेल बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. कारण इथून गोलंदाज तितकंच चांगला तर फलंदाज सुद्धा तितकंच मातब्बर आहे. इथून उडवलंय जरूर इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु चेंडू सरळ सीमारेखा पार कन्वर्ट झाला षटकारामध्ये. इनसाइड आउटचा पंच उडवलाय जरूर त्या चेंडूला. इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल कारण वार केला पुन्हा साहिल चापकेच्या माध्यमातून चेंडूला सरळ सीमारेखा पार पाठवलाय 6 धावांसाठी. धावफलक 6च्या मदतीनं जाऊन पोहोचलं जातं 30 धावा धावफलकावरती. स्कोर गाठ पुन्हा आदित्यवरती आक्रमण पाहतो. याही वेळेस पिकअप शॉट उडवलाय स्क्वेअर लेग एरियाला क्लिअर करणारा हा आलाय दर्जेदार षटकार 6. थँक्यू इथून सलगचा तिसरा षटकार आपण पाहतो. हॅट्रिक सिक्सेस साहिलच्या बॅट मधून आल्यात. बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक सलगचा तिसरा षटकार. या ठिकाणी गोलंदाजाचा कर्दन काळ म्हणून मैदानाच्या आतमध्ये साहिल रमेश चापकेचं वादळ घुंगावला. इथून या वेळेस उडवलंय जरूर क्षेत्ररक्षक नाही आहेत. सरळ बॅटचा वापर आणि सरळ वन बाउंस सीमारेखा पार चौकार. तोंड पूर्णपणे बॅकफुट वरती असेल युवा ग्रुप सामरदार संघ. कारण त्या ठिकाणी साहिल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावायला सुरुवात झाली. इथून मात्र बॅक टू बॅक 3 षटकार आल्यानंतर यावेळेस नतीजा मात्र वेगळा कारण त्या ठिकाणी चौकार आला. या 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 40 धावा धावफलकावरती. पूर्णपणे बॅकफुट वरती खूप महागडा षटक आदित्य बटवाचा. इथून याही वेळेस मस्टाय स्ट्रोक जरूर इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक स्वप्नील वरडा चेंडूला फील्ड करेल. फेकी मात्र तितकी चांगली राहिली नाही परंतु बॅकअप चांगला थोडासा बंबा जरूर त्या ठिकाणी. आणि इथून मात्र स्वप्नील त्या ठिकाणी होते करा फेकी राहिली गेली त्यांच्या माध्यमातून आणि तिथून मात्र विहिरी धाव्याला तिसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केलं. आणि इथून मात्र साहिलला माहिती आहे की इथून शेवटच्या अंतिम षटकावरचा माझे विकेट मला मैदानामध्ये थांबायचा.
धावफलक जाऊन पोचला गेला 43 त्या आकड्यावरती. 10 चेंडू 32 वैयक्तिक खेळी आजच्याही दिवसात. एक विस्फोटक नॉक जरूर त्या ठिकाणी. यातून झेल जरूर उडवले होते. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु एक सोपा झेल धरतीला दान केला जातोय. इथून धावचीची संधी आहे आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपात. कारण इथून स्ट्राईक ठेवायची स्वतःकडे आणि त्याच अनुषंगानं साहिलने चित्त्याच्या चपळाईने धाव मात्र आपली विकेट वाचवली गेली आणि येणाऱ्या शेवटच्या अंतिम 6 चेंडूंना फेस करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी सॅक्रिफाईस केले गेले. भरत राठोडच्या खेळला पूर्ण विराम लागतो. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. तो धक्का क्रमांक 2 न लागला जातो. 44 अंकावरती धावफलक आतापर्यंत 44 वरती जाऊन पोहोचला गेला. खराब गोलंदाजी मानावी लागेल. आदित्य बटवाच्या माध्यमातून खूप महागडं षटक हे राहिलं गेलं. त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं गेलं तर जवळजवळ 21 धावा या षटकामध्ये खर्च केला गेला. शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष असेल. गोलंदाज ट्रॅक वरती अविनाश कांबळे दाखल झाला. स्वतः कर्णधार पाहायला मिळतो तर एका बाजूला एक सेट बॅटर साहिल चापके आपल्याला पाहायला मिळाल. ज्या ठिकाणी 10 बॉल 32 वैयक्तिक खेळी त्याच्या नावावरती. इथून मात्र जर 3 षटकार आले या षटकामध्ये तर निश्चित स्वरूपामध्ये या स्पर्धेची 50 मात्र पाहायला मिळाल. अर्धशतक पाहायला मिळणार आहे. परंतु त्या दिवशी जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण होईल का हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. कारण उडवलाय जरूर सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षक आहे जरूर अक्षय कांबळे त्या ठिकाणी त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार. थँक्यू इथून धावफलक जरूर मात्र संघाचं अर्धशतक लागलं गेलं. यातून साहिल चापकेचं अर्धशतक येईल काय सुद्धा प्रश्नचिन्ह. कुठेतरी अक्षय वेडगाची ती विकेट गेल्यानंतरच ते सेलिब्रेशन होतं. आनंदाचं वातावरण जरूर निर्माण झालं होतं. परंतु तिथून त्याला थारा नाही आहे. कारण साहिल चापके कर्दन काळ म्हणून कार्य करतोय. याही वेळेस इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक अभिजित लाखात चांगले प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिले गेलेत. तिथून मात्र चेंडूला स्टॉप मिळवला. जरूर मात्र 2 धावा परिपूर्ण झाल्यात. परंतु चांगले एफर्ट्स राहिले गेले अभिजित लाखाच्या माध्यमातून. महत्वाच्या ह्या 2 धावा असेल त्या ठिकाणी संघासाठी सेव्ह केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावदार जाऊन पोहोचला गेला. 52 धावा धावफलकावरती. 2 मात्र प्लेट डॅट बेस डॉट बॉल जरूर आला. 2 मात्र गोलंदाजाने पलट वार केला आणि कुठेतरी या निर्धाव चेंडूची गरज होती. ती मात्र अखेरकार आली या षटकामध्ये. शेवटच्या अंतिम षटकामध्ये धावफलक आतापर्यंत पहिलं गेलं तर जाऊन पोहोचलाय 52 धावांवरती. अजून 3 चेंडूंचा खेळ शेष असेल. उर्वरित जरूर अजून 10 ची गरज असेल. यावेळेस अप्रतिम फॉलिक स्वीप उडवलाय चेंडूला. चेंडू सरळ षटकारामध्ये कन्वर्ट झाला. या 6च्या मदतीने वैयक्तिक धावा मात्र झाल्या साहिलच्या 46. अजून 2 चेंडू शिल्लक असतील आणि 4 धावाची गरज असेल अर्धशतकासाठी. तर नावावरती मात्र हे अर्धशतक आजच्या दिवसात पूर्ण होईल हे सुद्धा प्रश्नचिन्ह असेल. कारण त्या दिवशी 1 धावेपासून वंचित राहिला होता. स्वतःवरती नाराज होता सुद्धा, परंतु संघासाठी महत्वाचं योगदान त्याने दिलं होतं. त्याचा अनुषंगानं मात्र विजय संपादित केला होता वक्सई संघानं. तो साहिल पुन्हा एकदा सज्ज झाला बॅटिंग मार्क वरती. पूर्ण बेस्ट स्ट्रोक जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सूरज मात्र चेंडूला फील्ड करेल त्यावर सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न जरूर आहे. इथून मात्र सॅक्रिफाईस स्वरूपात फलंदाज बाद होईल. कौशिक गोरखाळे बॅक टू दी पवेलियन. चला न्यू बॅटर. लास्ट बॉल रिमेनिंग शेवटचा अंतिम बॉल असेल ज्या ठिकाणी साहिल पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आला. चला लगेच बेटर. शेवटचा अंतिम चेंडू धावफलक 59 वरती वैयक्तिक 47 धावांवरती खेळतो.
या ठिकाणी 15 बॉल 47 धावांवरती वरती खेळत असताना साहिलला यावेळेस सोडवलंय आणि अर्धशतक. साहिल बॅट वर करायचे आणि इथून अर्धशतक लागलं गेला. शेवटच्या ते बॉल वरती चेंडूला सरळ लॉफ्ट केलं होतं, षटकारामध्ये कन्वर्ट आणि 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला गेला. ते म्हणजे 65 धावा, 16 बॉल 53 धावांचे एक विस्फोटक नॉक. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचे योगदान आणि त्यामध्ये 7 षटकार 1 चौकार आणि अशा प्रकारे पाहिलं गेलं तर इथून 53 धावांचे एक विस्फोटक नॉक. 331च्या स्ट्राईक रेटनं मात्र हे धावा जमावल्या गेल्यात. 16 बॉल 53 धावा हा एक विक्रम आमच्या माध्यमातून इथून नोंद केला जाणारा या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण पाहतोय यापुढे जो होणारा सामना असेल बिग बॅच बिग बॅटल. एका बाजूला जॅम्बे करसोंडा ब त्यांच्या विपक्षामध्ये ओमकार दगडधोड. या लगेच नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल कारण इथून जो संघ जिंकेल ते क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी दाखल होणारा. इथून जर समीकरण पाहिलं गेलं तर 24 बॉल आणि 66 धावांची गरज. चला प्लीज विनंती असेल ज्यामध्ये देवडा संघ चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा. दोन बॅटर आपण सुद्धा मैदानाचा ताबा घ्यायचा. चला कर्णधार विनंती करेन इथून चेंबे करसोंड ब आणि ओमकार दगडधोड संघ या प्लीज. तुम्हाला प्रेमळ निवेदन असेल त्यामुळे होणारा जो सामना असेल इथून जो संघ जिंकेल ते क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी दाखल होणारा. 20 बॉल 66 धावांचं आव्हान कशा प्रकारे मात्र पार केलं जाईल हे सुद्धा प्रश्नचिन्ह मात्र पाहायला मिळणार आहे. चला दोन बॅटर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज विनंती असेल. युवा ग्रुप समरदार संघाला तुम्ही क्षेत्ररक्षण सजवून झाला. तरुण सामना सुरुवात दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये सुंदर विजय पावले पाहायला मिळतो. पंकज बुरकोड दाखल झाला. पंताचा इशारा लेट्स प्ले ग्रीन सिग्नल आला. दोन सामन्याला सुरुवात गोलंदाज ट्रॅक वरती विजय पावले पाहायला मिळतो. दोन स्ट्राईक वरती आदित्य बटवायचा नॉन स्ट्राईक एंड वरती अविनाश कांबळे दाखल झाला. पहिलाच बॉल डाऊन द लेगचा मारा. इथून पंताचा इशारा आला वाईट बॉल. इथून एक्स्ट्रा स्वरूपातील ही एक धाव मात्र ऍड होईल धावफलकावरती. इथून मात्र आक्रमण तुम्हाला करावं लागणार आहे. एकेर दुहेरीला प्राधान्य देऊन चालणार नाही. शेवटचा ते पुकार असेल. चला या प्लीज चेंबे करसोंडा आणि इथून ओमकार दगडधोड संघ या त्वरित आपण नाणेफेकीसाठी प्लीज विनंती असेल तुम्हाला दोन्ही संघांना. यावेळेस सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुणाल चांगले क्षेत्ररक्षण स्वीकारतो. दोन धावा जरूर सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. फटका जरूर चांगला होता. फक्त मॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. काही पे काही पे निशाणा
इथून मात्र या 2 धावा ऍड होतील. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचले जातात 3 या आकड्यावरती. पॉइंट 50 ची सरासरी गाठायची आहे प्रत्येक षटकामध्ये आणि या धावा केल्या जाऊ शकतात. इथून एंटो त्या गप्पात क्षेत्ररक्षक कौशिक चेंडूला फील्ड करेल. त्याचबरोबर मात्र एफर्ट्स राहिले गेले क्षेत्ररक्षक साहिलच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी मात्र बॅकअपही चांगला होता. परंतु इथून साहिलने त्या पर्यंत गेल्या चेंडूला मात्र रोखलं गेलं या ठिकाणी. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोचलं जातं. तेव्हा 5 धावा धावफलकावरती. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 धावा धावफलकावरती आहेत. मात्र फुल टच बॉल थोडं अक्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक साहिल आला. कुठे चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद. आदित्य बटवा बॅक टू दी पवेलियन. थँक्यू तिसऱ्या क्रमांकावरती 1 डाऊन पेअर. तिथून अक्षय कांबळे दाखल झाला. तिथून 2 बंधूंची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल. तर एका बाजूला अक्षय तर एका बाजूला अविनाश. तोंड पूर्णपणे बॅकफुट वरती संघ या ठिकाणी मात्र इथून रन रेट वाढला जाणार आहे कारण प्रत्येक षटकामध्ये 16.50 ची सरासरी गाठायची होती. तिथून मात्र ज्युनियर विजय पावलेने कमबॅक केला. पुन्हा आगमन केला आणि तो या 3 चेंडूवरती धावफलक जाऊन पोचला गेला. ते म्हणजे 5 धावा धावफलकावरती. पालघर तालुक्यातील पालघर जिल्ह्यामधील एक बुलंद आवाज जे पंडित जरांडे मात्र नाव त्यांना देण्यात आला. गावातील मंगले गावाला बिलॉंग करणारा तर आपण पाहिलं गेला तर ज्युनियर विजय पावले दाखल झाला आणि 50 वेग आहे तो. तर मात्र फलंदाजाला कोणता चान्स दिला जात नाही आणि तिथून मात्र डॉट बॉल आला. तिथून अचूकरित्या चेंडूंची हाताळणी राहिली गेली. नियंत्रित गोलंदाजी आहे गोलंदाज मंगेश बुरगोड ज्युनियर विजय पावलेच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मात्र पहिलाच बॉल वाईड आल्यानंतर समक्ष 2 चेंडूवरती 2 धावा जरूर आल्या होत्या. परंतु तदनंतर पलटवार केला. याही वेळेस फुलट चेंडू बराच काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक अक्षय वेडगा त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद. अक्षय कांबळे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू बाण दाखल झाला अभिजित लाखात मैदानाच्या आतमध्ये. तिकडे मात्र खराब स्थितीमध्ये 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत आपला 2 गोलंदाजी राहिले गेले. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी तर मात्र पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाज. त्या ठिकाणी शेवटचा बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती मंगेश बुरकोड दाखल झाला. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी अभिजित लाखाच्या विपक्षामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. पुन्हा एकदा मंगेश बुरकोड गोलंदाजी ट्रॅक वरती. तोड मात्र कुठेतरी यश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी कप चांगल्या कुणालच्या माध्यमातून आणि 2 वाईट प्लस 22 ची एक धाव. अशा प्रकारे ह्या 2 धावा ऍड होतील धावफलकावरती. पूर्ण स्वरूपातील या धावा ऍड होतात धावफलकावरती आणि या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेल्या 7 धावा धावफलकावरती. 16.50 ची सरासरी गाठायची आणि 2 धावफलक जाऊन पोहोचले गेल्या 7 या अंकावरती.
तुम्ही आहे वेळेस बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिलाय का इम्पॅक्ट लाईनच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी राहिले आणि तिथून मात्र लेग बाईज सुरुवात पंचांनी दर्शवायला लागला ही एक धाव होईल आणि एकच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावदार जाऊन पोचला गेला म्हणजेच 8 धावा धावफलकावरती दोन गडाच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 8 धावा लागल्या गेल्यात म्हणजेच युवा ग्रुप सामर्थ्य संघाचा इथून मात्र समीकरण आपण पाहतो येणाऱ्या 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 58 धाव्यांची गरज विजयासाठी तर त्या ठिकाणी खराब स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात मोठे फटके खेळण्यात आले होते आणि इथून मात्र त्याला रोखण्यामध्ये यश आलं पूर्णपणे त्या ठिकाणी साहिल सापकेची ती विस्फोटक नॉक महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचं योगदान 16 बॉल 53 धाव्यांची एक विस्फोटक नॉक राहिले गेले आणि इथून मात्र जगपत देवपड संघानं मागे वळून पाहिलं नाही या ठिकाणी 8 वरती पहिल्या षटकामध्ये मजल मारली गेली परंतु 2 महत्वपूर्ण विकेट्स आपल्या नावावरती नोंदवले गेलेत त्या ठिकाणी ज्युनियर विजय पावले आपण पाहिलं असेल तर मंगेश भुरकुंडे या गोलंदाजाला निमान दाखल झाला कौशिक पहिलाच बॉल स्विचिटचा अटेम्प्ट जरूर त्या ठिकाणी ब्लड अँड मेस डॉट बॉल आला निर्धाव चेंडूची संख्या मात्र झाली गेली आणि तुमच्याकडे वेग जरी भन्नाट असला तरी मात्र इथून त्यावरती आक्रमण करण्याचा प्रहार करण्याचा या ठिकाणी प्रयत्न राहिला होता अविनाश कांबळीच्या माध्यमातून परंतु त्याला यश आलं नाही कुठेतरी स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेस फुल टच बॉल त्यावरती प्रहार करायचा होता क्षेत्ररक्षक भरत राठोड कोणती चुकी करणार नाही गुज्जत विकेट टेकर फलंदाज बाद अविनाश कांबळे बॅक टू द पवेलियन चल निंबाल लगेच आपण वॉर्मअप करत मैदानाच्या आत जायचं पूर्ण चांगला प्रहार जर लोंगपला क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही पुन्हा एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागेल दोन्ही वेळास चांगला प्रहार जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुद्धा तितकं चांगलं झाला बुरकुटच्या माध्यमातून एकाच जाव्यावरती समाधान मानावं लागतं याच्या मदतीने धाफलक पुढे सरसावतार जाऊन पोचलं गेलं विराटला स्पर्श करत असताना 10 धावा धाफलकावरती मोठा प्रहार करायचा होता प्लेट मेस डॉट बॉल आला बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही कुठेतरी पूर्णपणे बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतो या संघ एकंदरीत युवा ग्रुप साबरधाड धाफलक आतापर्यंत 10 वरती स्टेडियमला शेवटचा ती बॉल असेल लास्ट बॉल रिमेनिंग षटक क्रमांक 2 कौशिक गोरखाने वर्चस्व गाजवतो या षटकामध्ये त्यामुळे सेट आउटचा फटका जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चांगला झाला क्षेत्ररक्षक मंगेश भुरकोटच्या माध्यमातून तिथून मात्र एकाच जाव्यावरती समाधान एकच्या मदतीने धाफलक पडे सरसावतार जाऊन पोहोचला गेला 11 धावा धाफलकावरती अजूनही 12 बॉल शिल्लक असेल आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 55 धावांची गरज असेल काय अफलातून षटक राहिलं गेलं 3 धावा खर्च केल्या अवघ्या या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिलं तर कौशिक गोरखाडे ना इथून साहिल सापके दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये तिसरा षटक हाताळण्यासाठी तोंड बॅट ठिकाणी चालू क्षेत्ररक्षक आणि चिपाट त्या ठिकाणी चेंडूला फील्ड मात्र केलं जात आहे तद्वार एकाच जाव्यावर सॅटिस्फाय मात्र संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे मॅच अजूनही ऑन आहे परंतु षटकार चौकार मारावे लागतील मॅचला जवळ आणावं लागेल आणि इथून जर तुम्ही याही वेळेस विस्टाई स्ट्रोक जरूर स्वतः साईल त्या ठिकाणी चेंडू खाली आलाय कोणती चुकी करणार नाही या खोटन बोल्ड पाहायला मिळतो दोन फलंदाज बाद अभिजित लाखात बॅक टू दी पवेलियन इथून मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती या इथून वर्चस्व राहिलं गेलं ते म्हणजे जागवता देवपाडा संघाचा आणि इथून मात्र पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून त्या ठिकाणी मध्ये त्यांनी अप्रतिम गोलंदाजी साकारली गेली
आणि निश्चित स्वरूपामध्ये इथून जर पाहिलं गेलं तर मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती पाहायला मिळतो, म्हणजे युवा ग्रुप समोर जाणं असं. पूर्णिमा सुरू सुरू दाखल झालं होतं मैदानाच्या आतमध्ये. तिथून मात्र हलक्याशा दिशा मात्र दिली गेली त्या ठिकाणी. दोन बंधूंची जोडी याही वेळेस खेळपट्टीवर आपण पाहू शकाल. तर परंतु इथून वेळ निघून गेली या. तर 10 बॉल 54ची गरज असेल. 10 बॉल मध्ये 9 षटकार. इथून शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्यावर यश आलं नाही या गोलंदाजाला. इथून पंचाचा इशारा आला, व्हाईट बॉलचा संकेत आहे. आणि इथून एक्स्ट्रा स्वरूपातील अभ्यांतर स्वरूपात मात्र ही धाव खर्च केली जातात. एकच्या मदतीने धावला पुढे सरसावे जाऊन पोहोचला गेला 14 धावा धावफलकावरती. इथून मात्र डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी, पूर्णपणे वर्चस्व राहिला गेला. इथून मात्र पूर्णपणे वर्चस्व ज्या ठिकाणी मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतो मात्र जगमाता देवीपाडा हा संघ. याही वेळेस 1 वेग आणि इथून नशिबाची साथ. बॅकेंड एरियाला चेंडू सरळ सीमा रेखा पार आलाय, नशिबाचा चौकार. दोन बाईच्या धावा ऍड होतील धावफलकावरती आणि इथून या धाव संख्येने पुढे सरसावताना जाऊन पोचली गेली ती म्हणजे 18 धावा धावफलकावरती. जुने 7 चेंडू आणि 48 धावांची गरज पाहायला मिळाल. या वेळेस उडवलंय जरूर क्षेत्ररक्षक कुराल त्या ठिकाणी एक सोपा सेल मध्ये त्या ठिकाणी कॅरी करण्याचा प्रयत्न घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु इथून त्याला यश येणार नाही. इथून शेवटच्या नाते बॉल वरती एकच धाव आली. एकच्या मदतीने धावणं पुढे सरसाव लागला. 19 धावा धावफलकावरती आहेत. इथून येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 47 धावांची गरज असेल. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. इथून दोन्ही संघांना ज्यावेळेस विकेट जातो त्यावेळेस आपण लगेच सज्ज राहायचं. तर षटक संपुष्टात येईल अशाच प्रकारे गोलंदाजीला सुरुवात करायची अशी नोंद घ्या. हा बॉल 47 पूर्णपणे वर्चस्व त्या ठिकाणी मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाते. त्यामुळे फिरवलं होतं जरूर चेंडूला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मदत राठोड्या चुकी मात्र झाली त्याच्या माध्यमातून. इथून मात्र चेंडू स्टॉप केला त्या ठिकाणी. तर मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. जीवाच्या कंदानं मात्र ह्या धावा रोखल्या गेल्या. या वेळेस मोठा प्रहार करायचा होता जरूर. मंगेश त्या ठिकाणी आले, कोणती चुकी करणार नाही. या डिस्मिसल फलंदाज बाद होता. सूरज सुदैल बॅक टू दी पवेलियन. पूर्णपणे बॅकवर्ड वरती पाठवलं. पुन्हा जर पाहिलं गेलं तर विकेटचं पतन झालं तर निम्मा लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. पूर्ण साईडात दाखल झाला. त्या ठिकाणी गोलंदाज आपण स्वप्नील शिपाटला पाहतोय. डे तुबरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून आजच्या दिवसात कार्य केलं या गोलंदाजानं. आणि तो 4 बॉल 46 ची गरज असेल विजयासाठी. तो यावेळेस अप्रतिम चेंडूला फिरवलाय जरूर. त्या ठिकाणी कोणता चान्स नाही. इथून पूर्णपणे बॅकफूट वरती एक मोठा विजय या ठिकाणी प्राप्त करणारा. कारण या सामन्यामध्ये प्रथमच आपण पाहिलं असेल तर 80 धावा सुद्धा ठोठावल्या गेल्या होत्या कालच्या दिवसामध्ये साईदे बंदाटे संघानं. तो त्यांच्या विपक्षामध्ये फलंदाजी करताना फलंदाजाने मात्र घाम फोडला होता त्या संघाला. तो इथून मात्र ते प्रयत्न राहिले नाही आहेत. इथून कोणतेच प्रयत्न दिसून आले नाही आहेत फलंदाजी करताना फलंदाजांच्या माध्यमातून. आणि तिथून मात्र पराभवाच्या दिशेने वाटचाल करतो तो युवा ग्रुप सांभार संघ. इथून समीकरण जर आपण पाहिलं गेलं तर 3 चेंडू मध्ये 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू मध्ये 46 धावांची गरज.
जुनिया हे वेलेस स्प्लेंडर मेस डॉट बॉल आला. यापुढे होणारा जो सामना असेल तिसऱ्या फेरीतील शेवटचा अंतिम बॉल असेल. त्या ठिकाणी 1 चेंडू आणि 46 ची गरज आहे. यापुढे जो होणारा सामना असेल बिग मॅच बिग बॅटल. एका बाजूला जेबे करसुंडब्ब तर त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहोत ओंकार दगडधोंड. या संघादरम्यानची लढत असेल. दोन्ही संघ मात्र बऱ्याच तुल्य बलात, परंतु जो जिता वही सिकंदर इथून मात्र विजयी झाला म्हणजे जागमाता देवीपाडा संघ कॉंग्रॅच्युलेशन्स. इथून हार्ड लक टीम युवा ग्रुप सामर्थ्य संघ. चला हँडशेक करून घ्या प्लीज, विनंती असेल. दोन्ही संघांना इथून हँडशेक करणं कंपल्सरी असेल, कारण तुम्ही एक मोठी फॉर्मॅट खेळता, इथून मोठी टुर्नामेंट खेळता नाईट स्वरूपातील, आणि तिथून मात्र हँडशेक करणं अनिवार्य असेल. आणि इथून मात्र क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी दाखल झाला तो म्हणजेच जर पाहिलं गेलं तर जागमाता देवीपाडा हा संघ. चला लगेच बरेच करसोंडा संघ आपण क्षेत्ररक्षण समजून घ्यायचा. नंतर मायक्रोफोन वरती आपण करणार हलकासा बदल. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक साथी मित्र या ठिकाणी जॉईन होतील मायक्रोफोन वरती. व्हॉइस ऑफ दगडधोंड कल्पेश गोरे. थँक्यू सो मच.